नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना माहिती असेल की सध्या आपण बऱ्याच प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण या ठिकाणी ज्या आहेत बातम्या वगैरे ऐकतोय. ह्या विद्यापीठाने पेपर फोडला किंवा रिकाम्या गोष्टी केल्या, पेपराचा गोंधळ असेल किंवा पैसे घेऊन डिग्री वगैरे दिली. यामध्ये पुणे विद्यापीठाचं देखील नाव आलेलं आहे. अशा असंख्य विद्यापीठांची यामध्ये नावं आहेत आणि दरवर्षी हा गोंधळ होत असतो. सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या काही पेपर फुटीच्या प्रकरणं वगैरे घडत आहेत, त्यामध्ये हे देखील गोष्टी यामध्ये आता समाविष्ट झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टीला एक नवीन आता एक चालना मिळालेली आहे या गोष्टीमध्ये. आता हळू-हळू प्रत्येकाचे स्कॅम वगैरे बाहेर येत आहेत. असो हरकत नाही. बट मित्रांनो आजचा आपला प्रश्न असा आहे, की जेव्हा तुमचा निकाल लागतो, बरोबर? तेव्हा आता बघा काल आपण नाशिकच्या मुक्त विद्यापीठावर व्हिडिओ बघितला होता. आज आपण पुणे विद्यापीठावर व्हिडिओ बघणार आहे, की ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला तुमचा निकाल लागतो किंवा जाहीर करण्यात येतो, तेव्हा तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन बघता. त्यामुळे काय होतं, की तुम्हाला तुमच्या एखाद्या विषयामध्ये अपेक्षा जास्त असते मार्कांची, बरोबर ना? म्हणजे बाबा तुम्हाला वाटतं, की 70 मार्काचा पेपर जर असेल, तर मला 50 मार्क पाहिजे किंवा 55 पाहिजे किंवा 60 पाहिजे, अशी प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते, बरोबर? त्यामुळे काय होतंय, की याच्यामध्ये मग, की तुम्हाला जे आहे, असा एक एक अंदाज येतो, की नाही ठीक आहे. आता कसं असतंय, तुम्ही जो अंदाज धरता, समजा 70 मार्कांचा पेपर असेल, तुम्हाला वाटलं, की मला 55 मार्क पडले पाहिजे. बट तुम्हाला 50 मार्क पडले, तर ठीक आहे. नॉट बॅड. बट तुम्हाला जर वाटलं, की मला फक्त 40 पडले किंवा 45 पडले, तर मग हा जो 5-10 मार्कांचा गॅप राहतो किंवा एक अंदाज राहतो 5 मार्कांचा. कारण 5 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ना, बरोबर? कारण जवळपास एक 1% चा फरक पडतो. त्यामुळे याच्यामध्ये मित्रांनो काय होतं, की तुमचं जे काही नुकसान होतं, शैक्षणिक नुकसान असू द्या किंवा तुमचं रँकचं नुकसान असू द्या किंवा जे काही तुमचा क्लासमधला कट ऑफ म्हणू शकता किंवा तुमचे मित्र समोर गेले, तुम्ही मागे राहिले किंवा जे काही रँक लागते ना आपल्या क्लासमध्ये किंवा बरोबर? तर याच्यामध्ये थोडंसं तुमचं नुकसान होतं. त्यामुळे मग काय होतं मित्रांनो, यामध्ये तुमचं संतुष्टपणा होण्यासाठी तुम्ही काय करता, की फोटोकॉपी हा एक पर्याय असतो, त्याला म्हणतो काय म्हणतो, आपली जी उत्तरपत्रिका असते, त्याची छायांकित प्रत किंवा फोटोकॉपी, स्कॅन कॉपी आपण काय करतो, विद्यापीठाकडे अप्लाय करतो, बरोबर? आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकच सांगणार आहे. आपल्याकडे एक विद्यार्थी आहे, ज्याचा आता बघा, मी तुम्हाला फक्त पुणे विद्यापीठाचं उदाहरण सांगतोय. एम-कॉम, एम-बी-ए, बी-ए, एम-ए, एम-एस-सी इन्क्लुडिंग म्हणजे जे काही इंजिनिअरिंग वगैरे प्रोग्राम असतील किंवा बी-एस-सी असेल, बी-सी-ए वगैरे असतील, मॅनेजमेंट असेल, नॉन मॅनेजमेंट असेल किंवा तुमचं ओपन डिस्टन्स लर्निंग असेल पुणे विद्यापीठाचं किंवा रेग्युलर युनिव्हर्सिटीचं असेल, कुठलंही असू द्या, बरोबर? तर जे स्टुडंट पोर्टल असतं एस-पी-एस, युनी पुणेचं sps.unipune.ac.in यावर जाऊन तुम्हाला काय करायचं असतं, तुमची प्रोफाईल लॉग इन करायची. तुम्हाला हव्या त्या सब्जेक्टची तुम्ही फोटोकॉपी या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुणे विद्यापीठामध्ये तुम्हाला कुठलीही लिमिट नाहीये. तुम्ही कितीही विषयांच्या फोटोकॉपी मागवू शकता आणि कितीही विषय तुम्ही रिचेक करू शकता. असं पुणे विद्यापीठासारखं नाहीये, की बाबा फक्त 2च मागवा किंवा 3च मागवा. ठीक आहे. असं काही त्याच्यावर रिस्ट्रिक्शन नाहीये. तुमचा हक्क आहे तो. तुम्ही जर तुमच्या रिझल्टमध्ये जर संतुष्ट नसाल, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पेपर तपासू शकता. तुमच्या कॉलेजकडनं किंवा तुमचं जे कोणी एक्सपर्ट असतील किंवा ओळखीचे कोणी असतील, त्यांच्याकडून तुम्ही पेपर चेक करून घेऊ शकता. जर मार्क वाढत असतील, तर खरोखर मार्क त्यामध्ये तुम्हाला वाढून मिळतात. ठीक आहे. जर समजा विद्यापीठाची चूक झाली असेल, समजा आता 2 प्रकारच्या चुका असतात. एक म्हणजे अ, पुनर्मूल्यांकन किंवा जे काही समजा व्हॅल्युएशन असतं मार्कांचं त्याची जी काही पडताळणी असते त्यामध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं. ही मोस्टली चूक होते. प्रत्येक शिक्षकाकडनं होते. शेवटी माणूस आहे. बट दुसरी जी जाणून-बुजून चूक होते ती म्हणजे इग्नोर करणे. उत्तर लिहिलं पण त्याला मार्क दिले नाही. ही चूक इग्नोर होते. बरोबर? त्यामुळे ही मोठी एक पनिशमेंट असू शकते त्या घटनेसाठी आणि याचा सगळा जो काही भार असतो ते त्या विद्यार्थ्यावरती येऊन पडतो. असो आपल्याकडे मित्रांनो आता एक विद्यार्थी आहे. त्याची तुम्हाला या ठिकाणी मी फोटोकॉपी अप्लाय करून दाखवणार आहे स्टार्ट टू एंडपर्यंत. नंतर पार्ट 2 व्हिडिओ बनवेल मी जेव्हा 10 दिवसानंतर फोटोकॉपी येईल त्यावेळेस देखील तुम्हाला एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवेल. कारण हा विद्यार्थी आहे लास्ट इयरचा एम-कॉमचा. पुणे विद्यापीठात तुमचा कुठलाही प्रोग्राम असू द्या सगळ्यांना प्रोसेस सेम असते. बी-ए असू द्या, बी-कॉम असू द्या, बी-एस-सी असू द्या, एम-ए असू द्या, एम-बी-ए असू द्या, एम-कॉम असू द्या, एम-ए असू द्या किंवा जे काही बी-एस-सी, एम-एस-डब्ल्यू, बी-एस-डब्ल्यू, एल-एल-बी कुठलाही प्रोग्राम असू द्या विद्यापीठाचा सगळ्यांना सेम प्रोसेस आहे. ठीक आहे. एस-पी-एस पोर्टल सर्वांना कॉमन आहे. स्टुडंट प्रोफाइल सिस्टम डॉट युनिपुणे डॉट एसी डॉट आय एन. ठीक आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही स्क्रीन बघू शकता. विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी मी थोडीशी ब्लर केलेली आहे. ठीक आहे. तुम्ही समजू शकता. आता बघा यामध्ये जो विद्यार्थी आहे हा एम-कॉमचा आहे. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं आहे. आता तुम्हाला बघा मित्रांनो वरती 4 नंबरला ऑप्शन मिळतो. अप्लाय फॉर सर्टिफिकेट, अप्लाय फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट, अपडेट ए-बी-सी-आय-डी, अपार-आय-डी, फोटोकॉपी रिव्हॉल्यूशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं बघा मित्रांनो आता या ठिकाणी जे आहे फोटोकॉपीचे फॉर्म सुरू झालेले आहेत. बरोबर? आता फोटोकॉपीचे फॉर्म सुरू झालेले बघा या ठिकाणी अप्लाय फॉर फोटोकॉपी हे ऑप्शन आलेलं आहे. बहुतांश जेव्हा तुमचा निकाल लागतो मित्रांनो, त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर किंवा फार-फार 4-5 दिवसामध्ये जे आहे, तुम्हाला फोटोकॉपीचं ऑप्शन येऊ शकतं. ठीक आहे. तुमचा निकाल जर समजा सोमवारी लागला असेल, तर शुक्रवार, शनिवारपर्यंत तुमचा जो आहे फोटोकॉपीचं ऑप्शन येऊन जातं. गुरुवार, शुक्रवारला जर तुमचा रिझल्ट लागला असेल, तर तुमचं साधारणपणे सोमवार ते मंगळवारला तुमचं जे आहे, फोटोकॉपीचं ऑप्शन येऊन जातं आणि फोटोकॉपी मित्रांनो फक्त लिमिटेड टाईमासाठी असते. फार-फार 10 दिवस. ठीक आहे. या ठिकाणी बघा त्यांनी दिलेलं आहे, "द कॅन्डिडेट शॉल सबमिट देअर ॲप्लिकेशन फॉर अलोंग विथ द रिक्विसाइड फीस ओन्ली ऑनलाईन." ठीक आहे. आता ठीक आहे, फीसचा ऑप्शन आहे ऑनलाईन पे करायची. टू बी सबमिटेड ऑनलाईन ओन्ली विथिन 10 डेज फ्रॉम स्टार्ट ऑफ डेट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे थोडक्यात काय तुमचं जे काही फोटोकॉपी सुरू होते, समजा आता आज 29 तारीख आहे, बरोबर? तर ही तारीख जवळपास तुम्हाला 7 ते 8 ऑगस्टपर्यंत तुम्हाला चालणार म्हणजे 10 दिवस टाईम दिलेला आहे, बरोबर?
डोंट सबमिट हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अँड चलन कॉपी टू युनिव्हर्सिटी ऑर कॉलेज. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन पे करता, ज्यावेळेस तुम्हाला पी-डी-एफ मिळते तुमच्या एक चलन प्रूफ किंवा तुमचं फोटोकॉपीचं प्रूफ, ॲप्लिकेशनची प्रूफ, तेव्हा ते कुठेही तुम्हाला जमा करायची आवश्यकता नाहीये. तुम्ही तुमच्या शिक्षकांना पाठवू शकता, काही अडचण नाहीये, एक प्रूफ म्हणून. ठीक आहे. असो, आता आपल्या ठिकाणी बघा अप्लाय करायचं आहे. तुम्ही कुठल्याही प्रोग्रामचे असू द्या, तुम्हाला या ठिकाणी तुमचा प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. 2 ऑप्शन बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. प्लीज सिलेक्ट एक्झाम्स सीझन मार्च-एप्रिल कारण एक्झाम केव्हा झाली होती आपली ही जूनमध्ये. असो मार्च-एप्रिलचं म्हणजे समर व्हॅकेशनचा म्हणजे समर सेशनचा तो टाईम असतो. सेकंड इयर मास्टर ऑफ कॉमर्स ठीक आहे. आता 2च वर्ष असतात एम-कॉमसाठी त्यामुळे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. कुठल्याही मास्टर डिग्रीला जे आहे 2च प्रोग्राम असतात. एक्सक्लुडिंग एम-लिब, एम-सी-ए काही-काही एम-सी-ए 1 इयरचं असू शकतं. ठीक आहे. नंतर तुमचं जे काय असेल ते. असो अप्लाय करायचं आहे आपल्याला. अप्लाय केल्यावर बघा मित्रांनो तुमच्याकडे प्लस पॉइंट असा असतो, की तुम्हाला कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळाले हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. बाकीच्या विद्यापीठात तुम्हाला हे बघायला मिळत नाही. पुणे विद्यापीठामध्ये तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळते. वाय-सी-एममध्ये तुम्हाला ही ऑप्शन बघायला मिळत नाही. तुम्हाला फक्त हे तुमच्या रिझल्टवरच बघायला मिळतात किती मार्क पडले तुम्हाला. बट जर समजा तुमच्या रिझल्टवर मार्क्स दिसत नसतील, तर तुम्हाला जे आहे पुणे विद्यापीठाच्या जेव्हा तुम्ही या ठिकाणी जे आहे लॉग इन करता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी फोटोकॉपीमध्ये मार्क्स ऑफ 10 किंवा मार्क्स ऑफ 10 मध्ये तुम्हाला आता बघा हा पॅटर्न एन-ए-पी आहे त्यामुळे 70 पैकी मार्क आहेत बरोबर. 4 विषय तुमचे थिअरी होते. एक तुमचं या ठिकाणी जे आहे रिसर्च प्रोजेक्ट होता 150 मार्कांचा. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे तुम्हाला 56 मार्क आहेत, 54 आहेत, 47 आहेत, 45 आहेत. ऑफ कोर्स आता जे 47-45 आहेत याचंच फोटोकॉपी याला मागवायची असेल या ठिकाणी. बट 70 पैकी 56 आहेत चांगली गोष्ट आहे. 70 पैकी 54 आहे चांगली गोष्ट आहे. बट सप्लाय चेन एंड लॉजिस्टिक मॅनेजमेंट 47, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 45 ठीक आहे 45. तर ह्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं आहे, की त्याला कमीत कमी 50 पाहिजे होते या दोन्ही विषयामध्ये. तर जसं इकडे इकडे अनएक्सपेक्टेड आहे. सगळीकडे त्यानं 50-50 चा अंदाज लावला असेल. बघा आता इथं जरी आपण 50 चा अंदाज लावला, तर समजा हे 6 आपण या ठिकाणी घेऊया, इथं समजा 51 झाले, बरोबर. हे 4 इथे घेऊया आपण समजा हे पण 51 झाले. तर एव्हरेज मार्क याचे विद्यार्थ्याचे जवळपास 50-51 आहेत, बरोबर. बट मित्रांनो काय होत असतं, जेव्हा तुम्हाला एका विषयामध्ये जास्त मार्क मिळतात, तेव्हा त्याचे फक्त एका विषयाचे ग्रेड वाढतात. बट जेव्हा दुसऱ्या विषयामध्ये मार्क कमी पडतात, तेव्हा त्याचे ग्रेड कमी होतात. त्यामुळे इथं मार्क मिळून फायदा नाही, इथं ग्रेड मिळून फायदा आहे, ठीक आहे. त्यामुळे मार्क्स किती मिळतात तुम्हाला एका विषयामध्ये याला महत्त्व नाहीये. ग्रेड किती मिळतात याला महत्त्व आहे. कारण साधारणपणे कमीत कमी असं म्हणतात, की ए ग्रेड आला पाहिजे म्हणजे 8 किंवा फार-फार बी प्लस म्हणजे 7 बरोबर. 7 किंवा 8 बी प्लस किंवा ए ग्रेड तुम्हाला आला पाहिजे. ए प्लस किंवा ओ तर प्रत्येकालाच येणं नशिबामध्ये नसतं. बट ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता बघा 47 आणि 45 या विषयामध्ये जे आहे विद्यार्थ्याला 50 ची अपेक्षा आहे. इथे 3 गुणांची आणि इथे 5 गुणांची. आता बघूया आपण ह्या चारही विषयांच्या फोटोकॉपी या ठिकाणी मागवणार आहोत आपण. कारण डिमांड तशी आहे. असो, वरती बघा तुम्हाला फॅकल्टी नेम आहे कॉमर्स, पॅटर्न सेकंड इयर मास्टर ऑफ कॉमर्स 2023 पॅटर्न एन-ई-पी 2020 समर सेशन 2026 सॉरी. सब्जेक्ट फॉर फोटोकॉपी, स्कॅन कॉपी ऑफ आन्सर बुक, थेअरी सब्जेक्ट ओन्ली बरोबर. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस फोटोकॉपी मागवता ती फक्त आणि फक्त तुम्ही फक्त थेअरी पेपर, जे पेपर तुम्ही लिहिले फक्त त्याच विषयात मागवू शकता. तुमचा रिसर्च प्रोजेक्ट, फील्ड प्रोजेक्ट, असाइनमेंट ह्या गोष्टीसाठी या ठिकाणी मित्रांनो रिसबमिशन नसतं. ठीक आहे. फक्त तुम्ही जे विषय तुम्ही लिहिले 50 मार्कांचा असू द्या, 70 मार्कांचा असू द्या, 35 मार्कांचा असू द्या किंवा 100 मार्कांचा असू द्या, तेच विषय तुम्ही मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता आपण या ठिकाणी चारही विषयाचे अप्लाय करणार आहोत. सबमिटवर क्लिक करूया. सबमिटवर आपण क्लिक केल्यावर मित्रांनो बघा तुमच्या समोर अशा प्रकारचे ऑप्शन आलेले आहेत. आता हे जे फॉर्म आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे हे या ठिकाणी बघा ही नोटीस दिलेली आहे. नोटीस म्हटल्यापेक्षा आपण याला म्हणू शकतो जी ऑर्डर आहे, की जी काही कुठल्या लॉवरती काम करते वगैरे रिचेकिंग वगैरे थोडंसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बरोबर. नंतर अजून एक या ठिकाणी त्यांनी जे आहे एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे बघा मार्च-एप्रिल 2024चं. म्हणजे हे पिटिशन वगैरे ते नवीन-नवीन या ठिकाणी ॲड केलेले असतात. म्हणजे त्याला लॉ देखील म्हणू शकतो आपण, की म्हणजे कुठल्या विद्यार्थ्याची जर काही तक्रार वगैरे असेल तर या गोष्टीसाठी ज्या त्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या तुम्हाला असतात. ठीक आहे. आता तुम्ही लागलं तर याला डाउनलोड करून ठेवू शकता तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. हे पण डाउनलोड करून ठेवू शकता. ओके. म्हणजे आपण एक सेफ राहतो. खाली यायचं आहे. आय हॅव रीड ऑल प्रोव्हिजन्स कंटेंट्स इन द सर्क्युलर नंबर 188 ऑफ 2023 ठीक आहे. हे तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. सबमिट केलं आपण या ठिकाणी बघा क्लोज केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी तुमचं जे ऑप्शन आहे ॲप्लिकेशन आयडी या ठिकाणी आलेला आहे. ॲप्लिकेशन आयडी ऑफ कोर्स तुमच्या फोटोकॉपीचा असणार आहे. नंबर ऑफ सब्जेक्ट टोटल 4 आहेत आपण अप्लाय केलेले. तुम्ही जेवढ्या विषयांचे अप्लाय करसाल तेवढे विषय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहेत बघायला मिळतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा पेंडिंग पेमेंट स्टेटस देखील तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आलेला आहे या ठिकाणी आणि मेक अ पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला हे बघायचं आहे या ठिकाणी. मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला, की तुम्ही ज्यावेळेस फोटोकॉपी अप्लाय करता, तर शक्यतो मित्रांनो तुम्हाला ज्या विषयामध्ये शंका आहे त्याच विषयाची मागवा. आता या केसमध्ये आपण पूर्ण का मागवल्या? कारण त्या विद्यार्थ्याला जे आहे, जे वरील जे 2 विषय आहेत 2 विषय म्हटल्यापेक्षा जो पहिला विषय होता,
त्यामध्ये विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे, की त्याला अनएक्सपेक्टेड मार्क आलेले आहेत. ती त्याची अपेक्षा होती 45 ची, बट त्याला 53 किंवा 55 मार्क्स आलेले आहेत. म्हणजे हे थोडंसं अनएक्सपेक्टेड आहे. तर त्याला बघायचं की मार्क कसे आले, बरोबर? बट खालच्या केसमध्ये मार्क कमी आलेले आहेत. त्याला अपेक्षा होती 50 ची पण आले 47 किंवा 45. तर या विषयामध्ये त्याला फोटोकॉपी मागवायची होती बघण्यासाठी, की का मार्क कमी आले. बट त्यानं वरचा पण मागवला कारण का, की त्याला चांगले मार्क आलेले आहेत. ते कशा प्रकारे चांगले आले हे त्याला बघायचं त्यामध्ये, ठीक आहे. म्हणून आपण सगळ्या विषयाच्या या ठिकाणी फोटोकॉपी अप्लाय केलेली आहे. बट तुमच्या केसमध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला ज्या विषयाची खरोखर गरज आहे किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला शंका असेल, त्याच विषयाची मागवू शकता. कारण जेवढे तुम्ही जास्त फोटोकॉपी मागवू शकता आणि जेवढे जास्त सब्जेक्ट अप्लाय करता, त्यामध्ये थोडंसं तुमचे मार्क वाढण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे 1 अन् 2 विषयाचं ठीक आहे, नॉर्मल आहे गोष्टी. असो, समोर आपल्याला बघा आता मित्रांनो या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन क्लिक करायचा आहे. मेक अ पेमेंटचा ऑप्शन या ठिकाणी आपल्यासमोर आलेला आहे. मेक अ पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आता ऑफ तुम्हाला पेमेंट कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करूया आपण या ठिकाणी. टोटल मित्रांनो या ठिकाणी बघा आता तुम्हाला ₹620 एवढं चलन आलेलं आहे. आता ₹620 कसं आलं? यामध्ये इन्क्लुडिंग तुमचे चार्जेस किंवा जे काही तुमचं बाकीच्या गोष्टी असतील यामध्ये टॅक्सेशन वगैरे असू शकतात. आता टॅक्स तर प्रत्येक गोष्टीवरच आहे या ठिकाणी. असो, आता आपल्या ठिकाणी ज्या मित्रांनो पेमेंट करायचं आहे. तर मी या ठिकाणी जे आहे पेमेंट करतो स्कॅन करून. 620 चं टोटल पेमेंट आहे आपलं. आता बघा आपण 4 विषय अप्लाय केलेले आहेत त्या ठिकाणी म्हणजे असं समजा आपण की ₹150 पर कॉपी आहे. बरोबर. 4 विषयाचे किती तुमचे समजा ₹600 आणि ₹20 समजा टॅक्स असं काहीतरी तुम्ही समजू शकता. किंवा एक कॉपी जर 120 ला असेल, तर बाकीचे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बाकीचे काही चार्जेस वगैरे जे काही असतील, ते तुमचे या ठिकाणी जे आहेत लागू शकतात. ठीक आहे. असो, कन्फर्मिंग पेमेंटचा ऑप्शन आहे. पेमेंट कन्फर्म झालेला आहे आपला आता या ठिकाणी. एक पेमेंटची स्लिप देखील तुमच्याकडे डाउनलोड होते. ती पेमेंटची स्लिप देखील तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. इन केस कधी-कधी काय होतं, की तुमचं जी फोटोकॉपी मित्रांनो असते, ती यायला लेट ठेवते, वेट लागतो. त्यामुळे कधी-कधी काय होतं, की पेमेंट वगैरे कटतो तुमच्या अकाउंटवरून, बट तिथे रिफ्लेक्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला बघा आता, इथे पण बघा तुम्हाला पेमेंट रिसीव्ह सक्सेसफुलचा ऑप्शन आलेला आहे. तुमच्या अकाउंटवर पेमेंट देखील कटलेलं आहे. बट कधी-कधी काय होतं या ठिकाणी फोटोकॉपीचं ॲप्लिकेशन जे आहे दाखवत नाही. त्यामुळे काय होतं, इफ यू हॅव मनी हॅज बीन डेबिटेड फ्रॉम युअर बँक अकाउंट बट युअर पेमेंट स्टेटस शोइंग पेंडिंग वेन वेट 2 टू 3 डेज आफ्टर द पेमेंट स्टेटस. या ठिकाणी जे आहे पेमेंट रिसीव्ह सक्सेसफुल आलेलं आहे. पण पेंडिंग जर आलं समजा, तर तुम्हाला 2-3 दिवस वेट करायचा आहे. कदाचित तुमचं पेमेंट वगैरे होऊ शकतं. मोस्टली जे विद्यार्थी मोबाईलमधून पेमेंट करतात त्यांना हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे मोबाईलच्या साईटवरून पेमेंट केल्यावर. कारण ते थोडंसं जरा नेटवर्कचा इश्यू वगैरे असू शकतो. त्या केसमध्ये जे आहे या गोष्टी त्या ठिकाणी होतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे आहे फोटोकॉपी आपण या ठिकाणी मित्रांनो अप्लाय केलेली आहे. ठीक आहे. आता बाकी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे जर करायचा असेल, तर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे कॉन्टॅक्ट वगैरे त्यांना करू शकता. ठीक आहे. आता बघा हे तुम्हाला संपूर्ण कॉन्टॅक्टची डिटेल दिलेली आहे. कॉमर्ससाठी हा नंबर आहे, फार्मसीसाठी हा असणार आहे, लॉ आणि इंजिनिअरिंग एम-ईसाठी हा असणार आहे, सायन्सवाल्यांसाठी हा असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. जनरल क्वेरीसाठी तुम्हाला या ठिकाणी हे 2 नंबर दिलेले आहेत. तुम्ही यावर कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. ओके. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपण 4 विषयांची फोटोकॉपी अप्लाय केलेली आहे. पेमेंट स्टेटस सक्सेस झालेला आहे या ठिकाणी. डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे या ठिकाणी मित्रांनो डाउनलोड करून ठेवू शकता. कारण ते तुमचा राइट्स आहे. तुम्ही ते ॲप्लिकेशनला तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की जर तुमची फोटोकॉपी वेळेत आली नाही, तर तुम्हाला जे या ठिकाणी तुम्ही कंप्लेंट वगैरे विद्यापीठाला करू शकता. त्यासाठी तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचे जे काही 4 विषय आहेत, ते 4 विषय तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो शो होतील. म्हणजे जेवढ्या विषयांची तुम्ही फोटोकॉपी मागवल्या, ते विषय तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो शो होतील. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल, कशाप्रकारे आपण या ठिकाणी फोटोकॉपी अप्लाय केली. फोटोकॉपी का अप्लाय करायची, कोणी अप्लाय करायची हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता फोटोकॉपी केव्हा येते, हा एक प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो मित्रांनो. तर फोटोकॉपी मित्रांनो आता मागच्या वेळेस जर थोडंसं आपण बघितलं, तर पुणे विद्यापीठात थोडासा जरा खूपच गोंधळ झाला होता, की मागच्या वेळेस फोटोकॉपी यायला जवळपास म्हणजे तुमचं सेकंड इयरची फोटोकॉपी मागवली सॉरी थर्ड इयरची फोटोकॉपी मागवली आणि 4th इयरची एक्झाम पण सुरू झाली, तरी फोटोकॉपी आली नव्हती. म्हणजे असा प्रकार घडला होता मागच्या वेळेस. त्यामुळे असं यावेळेस व्हायला नको. कारण त्याचा परिणाम जो आहे तुमच्या रिझल्टवरती होतो आणि तुमचं जे काही समोरचा समजा एखादा विद्यार्थी 1-2 मार्कांनी फेल झाला असेल, तर त्याचं खूप नुकसान होऊ शकतं. कारण त्याला परत फॉर्म भरायचा आहे टी-के-टीचा. तोही कन्फ्यूज राहतो, की भरू का नको? कारण मी फोटोकॉपी म्हणजे बाकी यायचं वगैरे. तर हे देखील गोष्टी विद्यापीठानुसार समजून घ्यायला पाहिजे. आता पुणे विद्यापीठाचा देखील मोठा गोंधळ चालवला आहे. आता कोणी-कोणी म्हणजे त्यांच्याबद्दल ज्या काही न्यूज वगैरे येतात आपल्याला ऐकायला, त्या देखील आपण या ठिकाणी बघत असतो. काय खरं, काय खोटं देवाला माहिती. आणि पुणे विद्यापीठाचा जो गोंधळ झालेला आहे, त्यावरती मी काही बोलण्यापेक्षा आता ते त्यांचे कुलगुरू किंवा जे काही त्यांचे वरिष्ठ असतील, ते बोलतील या संदर्भात, ज्या काही गोष्टी वगैरे असतील त्या. ठीक आहे. पण जो नाशिक मुक्त विद्यापीठ आहे त्याचा देखील मोठा गोंधळ आहे सध्या, की फोटोकॉपी संदर्भात वगैरे भरपूर विद्यार्थी नाराज आहेत वगैरे. मी व्ही-सीला मेल केलेला आहे पुणे विद्यापीठाच्या सॉरी नाशिक विद्यापीठाला. बट अजूनही रिप्लाय नाही आहे. जवळपास 6 दिवस झाले, परंतु त्यावरती अजून कुठलाही अप्रूव्हल नाही आहे. मी त्यांना 10 प्रश्न केलेले आहेत. 10 प्रश्नावर मला त्यांना उत्तर पाहिजे. मला त्यांच्याशी चर्चा करायची. बट कुठल्याही मेलवरती किंवा कुठल्याही प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. पूर्ण मेल इग्नोर केलेला आहे. बघू आता आपण उद्या एक पीसफुली एक अजून एक रिमाइंडर म्हणून मेल रिप्लाय करूया. काय होतं काय नाही ते कळेल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणाला काही समस्या वगैरे असेल तर कृपया आपण कमेंट करून विचारू शकता किंवा आपला जो मेल आयडी आहे help@परीक्षित-अभ्यास.in त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फोटोकॉपी कोणाला अप्लाय करायची, कशी करायची प्रोसेस समजली असेल, ज्याला माहिती नसेल किंवा अप्लाय करायला अडचण येत असेल, तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला हेल्प करूया. ठीक आहे. असो
बाकी फोटोकॉपी आल्यावर तुम्हाला जर समजा तपासून पाहिजे असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पुणे विद्यापीठ असू द्या, नाशिक विद्यापीठ असू द्या, मुंबई विद्यापीठ असू द्या, ठीक आहे. कुठलंही विद्यापीठ असू द्या. तुम्ही जे आहे मला पाठवू शकता फोटोकॉपी चेक करण्यासाठी. ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.